राज्यसेवा मुख्यच्या GS3 पेपरमधील या 4 भागातील आपण चौथा चॅप्टर म्हणजेच युवकांचा विकास हा चॅप्टर अभ्यासत आहोत. तर या चॅप्टरवरती आयोगाने आत्तापर्यंत किती क्वेश्चन विचारले आहेत त्याचा आढावा घेऊया. तर 2013 साली 8 क्वेश्चन विचारलेत, 2014ला 6, 2015ला 4, 2016ला 3, 2017ला 6 क्वेश्चन, 2018ला 7 क्वेश्चन आणि 2019ला 8 क्वेश्चन. अशा प्रकारे प्रत्येक वर्षी सरासरी 7 ते 8 क्वेश्चन युवकांचा विकास या चॅप्टरवरती आयोग विचारतात. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणते पॉईंट बघणार आहोत, तर युवकांशी संबंधित युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालयाचा अभ्यास करणार आहोत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरील युवा वर्ष कधी साजरं करण्यात आलं, त्यानंतर राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था जी नवी दिल्ली येथे कार्य आहेत त्याचं कार्य काय आहे, राष्ट्रीय युवा धोरणं कोणकोणती जाहीर करण्यात आली, राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था काय आहे, लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था ही काय आहे, राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना कधी झाली, गांधीग्राम ग्रामीण संस्था याचं कार्य काय आहे, त्याचबरोबर युवांसंबंधीचे जे पुरस्कार आहेत त्या सर्वांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण मंत्रालयासंबंधी माहिती बघा. युवा कार्यक्रम आणि युवा मंत्रालय. तर 1982ला खेळ विभाग म्हणून या युवांमध्ये खेळाचा प्रसार करण्यासाठी किंवा खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी खेळ विभाग हा 1982ला स्थापन करण्यात आला. तर यासाठी पार्श्वभूमी काय होती, तर 1983ला आशियाई गेम्स भरल्या होत्या, नवी दिल्लीला आशियाई गेम्स भरल्या होत्या. तर त्याची अंमलबजावणी किंवा त्या सुरळीत पार पाडण्यासाठी 1982ला क्रीडा प्रकारासाठी सेपरेट विभाग म्हणजे एक वेगळा विभाग म्हणून खेळ विभाग 1982ला सुरू केला. 9व्या आशियाई गेम्स 1983ला भरल्या होत्या. त्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर 1982ला खेळ विभाग स्थापन करण्यात आला. 1985ला युवा कार्यक्रम आणि खेळ विभाग असे या खेळ विभागाचं नामांतरण करण्यात आलं. तर सुरुवातीला खेळ विभाग म्हणून स्थापन केला होता, त्याचं नामांतरण 1985ला युवा कार्यक्रम आणि खेळ विभाग असं करण्यात आलं. तर 1985ला काय केलं, तर 1985ला आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरं केलं जाणार होतं. युवा संबंधीचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती वर्ष साजरं केलं जाणार होतं 1985ला. त्या वर्षीच या विभागाचं नामांतरण करून युवा कार्यक्रम आणि खेळ विभाग असं त्याचं नामकरण केलं. तर 2000 साली या विभागाला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. म्हणजे 1982ला खेळ विभाग स्थापन झाला होता, 1985ला त्याचं नामकरण युवा कार्यक्रम आणि खेळ विभाग करण्यात आलं होतं. 2000 साली त्याला स्वतंत्र मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. तर 2008मध्ये एप्रिल 2008मध्ये या अंतर्गत 2 विभाग स्थापन केले गेले. तर कोणते 2 विभाग स्थापन केले गेले, तर युवा कामकाज विभाग आणि खेळ विभाग असे 2 वेगवेगळे विभाग स्थापन केले गेले. 2008लाच का केले गेले, तर 2008ला युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरल्या होत्या भारतामध्ये. त्याच्या पार्श्वभूमीवर 2008 साली या अंतर्गत 2 विभाग स्थापन केले. पहिला विभाग युवा कामकाज विभाग आणि खेळ विभाग. तर युवा कामकाज विभागामध्ये कोणकोणती संघटना येत होत्या, तर यामध्ये युवा बांधणीचं काम केलं जाणार होतं युवा कामकाज विभागांतर्गत. या अंतर्गत कोणकोणत्या संस्था होत्या, तर नेहरू युवा केंद्र संघटना आणि दुसरी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था, या 2 संस्था युवा कामकाज विभागात येत होत्या. तर खेळ विभागात म्हणजे स्पोर्ट्स डिपार्टमेंटमध्ये येणाऱ्या संस्था कोणत्या, तर स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे साई, परत नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच नाडा, तिसरी लक्ष्मीबाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल एज्युकेशन आणि चौथी नॅशनल डोप टेस्टिंग लॅबोरेटरी. या 4 संस्था खेळ विभागात येत होत्या. तर युवा कामकाज विभागांतर्गत नेहरू युवा केंद्र संघटना आणि राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था या येत होत्या. तर सुरुवातीला 1982ला खेळ विभाग म्हणून स्थापन झाली. 1983च्या आशियाई गेम्सच्या पार्श्वभूमीवर 1985ला त्याचं नामकरण आंतरराष्ट्रीय युवा वर्ष साजरा करण्याच्या निमित्ताने त्याचं नामकरण करण्यात आलं. 2000 साली त्याला मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. 2008ला या अंतर्गत 2 विभाग स्थापन केले. 2008ला युवा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा भरल्या होत्या, त्याच्या पार्श्वभूमीवर त्याच्या अंतर्गत 2 विभाग स्थापन करण्यात आले. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर युवा वर्ष कधी साजरं केलं, तर 1985ला पहिलं आंतरराष्ट्रीय युवक वर्ष साजरं केलं. त्याची थीम काय होती, तर सहभाग, विकास आणि शांतता. 1985ला जे आंतरराष्ट्रीय स्तरावरील युवा वर्ष साजरं केलं होतं त्याची थीम होती आंतरराष्ट्रीय युवक वर्ष सहभाग, विकास आणि शांतता. हे 3 वर्ड लक्षात ठेवा, कारण हे मेन्सला विचारले गेले. सहभाग, विकास, पार्टिसिपेशन, डेव्हलपमेंट अँड पीस असं याचा अर्थ होतो. तर त्यानंतर 2010-11ला आंतरराष्ट्रीय युवक वर्ष साजरं करून त्याच्या अंतर्गत थीम होती संवाद आणि परस्पर सामंजस्य म्हणजे डायलॉग अँड म्युच्युअल अंडरस्टँडिंग असं 2010-11च्या सालचं संकल्पना होती. 1985ला जे युवक वर्ष भरलं होतं त्याची संकल्पना होती सहभाग, विकास आणि शांतता. 2010-11ला जे युवक वर्ष साजरं करण्यात आलं त्याची थीम होती संवाद आणि परस्पर सामंजस्य. तर युवा गट कोणाला म्हणायचं,
तर संयुक्त राष्ट्रानुसार 15 ते 24 वर्ष वयोगटातील व्यक्तींना युवा म्हटलं जातं. राष्ट्रकुल संघानुसार 15 ते 29 वर्ष वयोगटातील व्यक्तींना युवा म्हटलं जातं. तर भारताचं जे राष्ट्रीय धोरण आहे 2014 सालचं, त्यानुसार 15 ते 29 वर्ष वयोगटातील युवकांना युवा म्हटलं जातं. तर महाराष्ट्र सरकारने जे 2012ला जे युवा धोरण जाहीर केलं, त्याअंतर्गत 13 ते 35 वर्ष वयोगटातील व्यक्तीला युवा म्हटलं जातं. महाराष्ट्र सरकारनुसार 13 ते 35 वयोगटातील व्यक्तीला युवा म्हटलं जातं. हे धोरण महाराष्ट्र सरकारनं 2012ला सादर केलं. तर 35 ते 34 वयोगटातील लोकसंख्या किती आहे? तर 2001 साली 35.3 कोटी इतकी लोकसंख्या 35 ते 34 वयोगटातील होती. 2011 साली हीच संख्या 43 कोटी इतकी झाली. 2021 साली ही लोकसंख्या 46.4 कोटी होण्याचा अंदाज आहे. तर 2026ला 15 ते 34 वयोगटातील लोकसंख्या ही 45.8 कोटी होण्याचा अंदाज आहे. 2020 साली भारतातील 64% लोकसंख्या काम करणाऱ्या गटातील असेल. तर सध्या 70% लोकसंख्या ही 35 वर्षाखालील वयाच्या लोकांची आहे. म्हणजेच काम करणाऱ्या गटातील लोकसंख्या म्हणजेच की कोणत्या गटातील? तर 15 ते 59 वयोगटातील लोकसंख्या म्हणजेच काम करणाऱ्या वयोगटातील लोकसंख्या, ती 2020 साली भारतातील 64% लोकसंख्या त्या वयोगटात मोडते. आता राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था जी नवी दिल्लीत कार्यरत आहे, त्याची स्थापना कधी झाली? तर राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स याची स्थापना 1961ला झाली. या संस्थेला 2002 साली स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला. राष्ट्रीय सामाजिक शिक्षण संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्सची स्थापना 1961ला झाली आणि 2002 साली याला स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला. ही एक प्रशिक्षण आणि संशोधन करणारी संस्था आहे. राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेचं कार्य काय आहे? तर प्रशिक्षण देणे आणि संशोधन करणे. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत ती कार्य करते. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन, ड्रग्ज गैरवापराबाबत प्रतिबंध व इतर सामाजिक संरक्षणाच्या मुद्द्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबवणारी ही संस्था आहे. या अंतर्गत ड्रग्ज गैरवापर प्रतिबंध सुद्धा येतो. राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेअंतर्गत ड्रग्ज गैरवापर प्रतिबंध, ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन, त्याचबरोबर इतर सामाजिक संरक्षणाच्या मुद्द्याबाबत प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्याचं कार्य नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्स करते. या संस्थेमार्फत सामाजिक संरक्षण म्हणजे सोशल डिफेन्स हे त्रैमासिक चालू जाते. तर सामाजिक पुढाकार सोशल इनिशिएटिव्ह हे मासिक चालू जाते. राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था ही काय चालू जाते? तर सोशल डिफेन्स हे त्रैमासिक, तर सोशल इनिशिएटिव्ह हे मासिक चालू होते. सामाजिक संरक्षण हे त्रैमासिक, तर सामाजिक पुढाकार हे मासिक या अंतर्गत चालू जातं. आता राष्ट्रीय युवा धोरण बघूया. आत्तापर्यंत 3 राष्ट्रीय युवा धोरण घोषित करण्यात आले. पहिलं राष्ट्रीय युवा धोरण 1988ला घोषित केलं, त्यानंतर 2003 साली घोषित केलं आणि तिसरं राष्ट्रीय धोरण 2014ला घोषित करण्यात आलं. आत्तापर्यंत 3 वेळा राष्ट्रीय युवा धोरण घोषित करण्यात आलं. पहिलं 1988ला, दुसरं 2003ला, तिसरं 2014ला, असे आत्तापर्यंत भारत सरकारने 3 राष्ट्रीय युवा धोरण जाहीर केलेले आहेत. तिला राष्ट्रीय युवा धोरण 2014चं काय आहे? तर या अंतर्गत कोणाला युवा म्हणायचं? तर वयोगट 15 ते 29 वर्षीय वयोगटातील व्यक्तींना युवा म्हटलं जातं. 2011च्या लोकसंख्येनुसार 33 कोटी लोक या वयोगटातील असून त्यांचे एकूण लोकसंख्येचे प्रमाण 27.5% इतके आहे. म्हणजे राष्ट्रीय धोरणानुसार 15 ते 29 वयोगटातील व्यक्तींना युवा म्हटलं जातं, त्यांचं भारतातील एकूण लोकसंख्येचे प्रमाण किती आहे? तर 27.5% इतकं प्रमाण आहे. 2020 साली भारत सर्वाधिक तरुणांचा देश असेल आणि भारतातील लोकांचे सरासरी वय 29 वर्ष असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. राष्ट्रीय युवा धोरणाचे उद्दिष्ट काय? तर पहिलं उद्दिष्ट आहे भारताच्या विकासाचे श्रमिक यंत्रणा तयार करणे. भारताच्या विकासामध्ये श्रमिक यंत्रणा तयार करणे. त्यासाठी काय करायचं? तर एज्युकेशन, उद्योजकता आणि रोजगार व कौशल्य विकास हे घटक पुरवायचे. भारताच्या विकासात श्रमिक यंत्रणा तयार करण्यासाठी शिक्षण पुरवायचं आहे, उद्योजकतेला विकास करायचा आहे, त्याचबरोबर रोजगार आणि कौशल्याचा विकास करणं हे या अंतर्गत दिलेलं आहे. दुसरं उद्दिष्ट आहे सदृढ व निरोगी पिढी बनवायची. त्यासाठी काय करायचं? तर आरोग्यपूर्ण त्यांना जीवनशैली प्रदान करायची आहे, त्यांच्या क्रीडांचा विकास केला पाहिजे असं या अंतर्गत सांगितलं. तिसरं उद्दिष्ट आहे राष्ट्र बांधणीसाठी सामाजिक विचारमूल्य आणि समुदाय विकास प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यासाठी 2 कोणते घटक आहेत? तर सामाजिक मूल्यास प्रोत्साहन देणे आणि समुदाय भागीदारी करण्यास प्रोत्साहन देणे. चौथं उद्दिष्ट आहे नागरी एकात्मता. ही कशी साध्य करायची आहे? तर राजकारण व प्रशासनामध्ये त्यांचा सहभाग निश्चित करायचा आहे, युवकांचा सहभागसुद्धा वाढवायचा आहे. 5वं उद्दिष्ट सांगितलं आहे वंचित आणि दुर्लक्षित युवकांसाठी. यामध्ये कोणते घटक दिले? तर समावेश आणि सामाजिक न्याय हे वंचित आणि दुर्लक्षित युवकांसाठी घटक दिलेले आहेत.
या अंतर्गत नवीन योजनेची कोणती घोषणा केलेली नाही, परंतु विभाग आणि मंत्रालयानुसार युवकांच्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी मदत केली जाईल असं या अंतर्गत सांगण्यात आलेलं आहे. तर या अंतर्गत कोणती वैशिष्ट्ये आहेत, तर उद्दिष्टे पहिला आहे भारताच्या विकासाचे श्रमिक यंत्रणा तयार करणे, सदृढ व निरोगी पिढी बनवणे, राष्ट्र बांधण्यासाठी सामाजिक विचार मूल्य आणि समुदाय विकासास प्रोत्साहन देणे, नागरी एकात्मता साध्य करणे, वंचित आणि दुर्लक्षित युवकांकडे लक्ष देणे या अंतर्गत सांगितले. तर भारत सरकारने 3 युवा धोरणं जाहीर केली, 1988, 2003 आणि 2014. तर महाराष्ट्र शासनाने कधी युवा धोरण जाहीर केलं, तर महाराष्ट्र शासनाने 2012ला युवा धोरण जाहीर केलं. हे एकमेव आणि पहिलं युवा धोरण 2012ला जाहीर केलं. या अंतर्गत 13 ते 35 वर्ष वयोगटातील व्यक्तीला युवा म्हटलं जातं. हे स्लाइड्समध्ये दिलं नाही, परंतु हे लक्षात ठेवा. 2012ला महाराष्ट्र शासनानं युवा धोरण जाहीर केलं. त्या अंतर्गत 13 ते 35 वयोगटातील व्यक्तींना युवा म्हटलं जातं. त्याच्यानंतर युवकांच्या संबंधीच्या काही संस्था आहेत. त्यातील पहिली संस्था आहे राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था, राजीव गांधी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ यूथ डेव्हलपमेंट. या संस्थेची स्थापना 1995ला तामिळनाडूतील पेरबंदूर येथे झाली. राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थेची स्थापना कुठे झाली, तर तामिळनाडूतील श्री पेरबंदूर येथे झाली. स्थापना कधी झाली, तर 1995ला झाली. तर 2008 साली या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. 2008ला या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्याची स्थापना 1995ला झाली होती. राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था स्थापना 1995ला श्री पेरबंदूर येथे आणि 2008 साली याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. या संस्थेकडून कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात, तर MA यूथ एम्पॉवरमेंट, करिअर काउन्सिलिंग, जेंडर स्टडीज, लोकल गव्हर्नन्स अँड लाईफ एज्युकेशन, MA डेव्हलपमेंट प्रॅक्टिस प्रोग्राम, बॅचलर ऑफ वोकेशनल अपॅरल मॅन्युफॅक्चरिंग अँड एंटरप्रेन्योरशिप हे प्रोग्राम या अंतर्गत चालवले जातात. ही संस्था युवा कार्यक्रम, धोरण व अंमलबजावणी डावपेच याबाबत एक संसाधन अभिकरण व सल्लागार स्वरूपाचं कार्य करते. या संस्थेला आता इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा मिळालेला आहे. जी राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था आहे त्याला इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा दर्जा मिळाला आहे. या संस्थेचं पहिलं प्रादेशिक केंद्र 2014 साली चंदीगड येथे सुरू करण्यात आलं. तर या अंतर्गत लक्षात काय ठेवायचं, तर राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्थेची स्थापना 1995ला तामिळनाडूतील श्री पेरबंदर येथे झाली. 2008 साली याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. ही आता इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्सचा याला दर्जा मिळालेला आणि या संस्थेचं पहिलं प्रादेशिक केंद्र 2014ला चंदीगड येथे सुरू करण्यात आलेलं आहे. पुढची संस्था आहे लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था. लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था ही कुठं आहे, तर ग्वाल्हेरमध्ये. जी स्थापना कधी झाली, तर 17 ऑगस्ट 1957ला. 1957ला का, तर 1857ला जो उठाव झाला होता त्यामध्ये राणी लक्ष्मीबाईंनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली होती. त्याला 100 वर्ष झाल्यानंतर ती 100 वर्ष साजरी करण्यासाठी 1957ला लक्ष्मीबाई यांच्या नावाने लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था ही ग्वाल्हेरला स्थापन करण्यात आली. याची स्थापना 17 ऑगस्ट 1957ला झाली. या संस्थेला 1995ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. स्थापना 1957ला झाली. 1995ला याला डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजेच अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. या संस्थेसाठी 100% निधी ह्या केंद्र सरकारकडून पुरवला जातो. ही संस्था 4 पूर्णवेळ कोर्सेस उपलब्ध करून देते. त्यामध्ये कोणते कोर्सेस, तर बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन, मास्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन, MPhil इन फिजिकल एज्युकेशन, PhD इन फिजिकल एज्युकेशन हे कोर्सेस ही संस्था पुरवते. या संस्थेत कोणकोणत्या विषयात पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते, तर साहसी खेळ, विशेष खेळ, युवा कामकाज, माहिती तंत्रज्ञान, खेळ प्रशिक्षण, योगा, खेळ व्यवस्थापन आणि खेळ पत्रकारिता या विषयांमध्ये पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण दिले जाते. कोणकोणत्या विषयामध्ये, साहसी खेळ, विशेष खेळ, युवा कामकाज, माहिती तंत्रज्ञान, खेळ प्रशिक्षण, योगा, खेळ व्यवस्थापन आणि खेळ पत्रकारिता या विषयांमध्ये पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण दिलं जातं. या संस्थेचे ईशान्य भारतातील गुवाहाटी येथे प्रादेशिक केंद्र उभारले असून 2010-11 पासून ते कार्यरत आहे. तर लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था ही ग्वाल्हेरला स्थापन करण्यात आली. कधी, तर 17 ऑगस्ट 1957ला. याला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा कधी दिला, तर 1995ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. या संस्थेचं ईशान्य भारतातील प्रादेशिक केंद्र कुठं आहे, तर गुवाहाटी येथे उभारलं असून हे 2010-11 पासून कार्यरत आहे. तर राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना कधी झाली, तर मार्च 2018ला राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना झाली. हे कुठं स्थापना झाली, तर इम्फाळ, मणिपूरमधील इम्फाळ येथे राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना झाली. कधी झाली, तर मार्च 2018ला मणिपूरमधील इम्फाळ येथे या राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना झाली.
याचा मोटो काय तर थ्रू टायरलेस एफर्ट नॉलेज टुवर्ड्स एक्सलन्स हा राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा मोठा आहे. या विद्यापीठामध्ये कोणकोणत्या संस्था कार्यरत आहेत तर स्कूल ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड स्पोर्ट्स मेडिसिन, दुसरी संस्था आहे स्कूल ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी, तिसरी संस्था आहे स्कूल ऑफ स्पोर्ट्स एज्युकेशन, चौथी संस्था आहे स्कूल ऑफ इंटरडिसिप्लिनरी स्टडीज. या 4 संस्था या अंतर्गत कार्य करतात. या विद्यापीठामध्ये कोणकोणते कोर्सेस उपलब्ध करून दिले जातात तर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये बॅचलर ऑफ फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्स, बॅचलर ऑफ सायन्स इन स्पोर्ट्स कोचिंग, तर पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राममध्ये MSc स्पोर्ट्स कोचिंग आणि MA स्पोर्ट्स सायकॉलॉजी हे प्रोग्राम या अंतर्गत उपलब्ध करून दिले जातात. तर यामध्ये लक्षात ठेवण्याचं काय तर राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना 2018ला झाली, मार्च 2018ला, आणि याचं मुख्यालय किंवा ठिकाण ही कुठं स्थापन झाली तर मणिपूरमधील इंफाळ येथे स्थापन झाली. भारतामध्ये राज्यस्तरावर तामिळनाडू, गुजरात या राज्यामध्ये राज्य क्रीडा विद्यापीठ कार्यरत आहे. तसेच राणी लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था हे अभिमत विद्यापीठ कार्यरत आहे. परंतु राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे आत्तापर्यंत कार्यरत नव्हतं. अशा प्रकारचं पहिलंच राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ हे पहिलेच केंद्रीय विद्यापीठ असेल. याची स्थापना मार्च 2018ला झाली. कुठे झाली तर मणिपूरमधील इंफाळ येथे. आता गांधीग्राम ग्रामीण संस्था ही काय बघा, गांधीग्राम रूरल इन्स्टिट्यूट याची स्थापना 1956ला तामिळनाडूमधील गांधीग्राम येथे झाली. गांधीग्राम ग्रामीण संस्थेची स्थापना कुठे झाली तर तामिळनाडूमधील गांधीग्राम येथे झाली. 1956ला स्थापन झाली. ही कोणत्या शिक्षण पद्धतीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली तर गांधीजींच्या नई तालीम या शिक्षण पद्धतीच्या धर्तीवरती गांधीग्राम ग्रामीण संस्था 1956ला तामिळनाडूतील गांधीग्राम येथे सुरू करण्यात आली. 1976ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. 1976ला या संस्थेला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्राप्त झाला. 2002 साली नॅककडून पंचतारांकित दर्जा म्हणजेच 5 स्टार स्टेटस हा 2002 साली नॅककडून या संस्थेला प्राप्त झाला. गांधीग्राम शिक्षण संस्था तामिळनाडूतील गांधीग्राम येथे 1956ला स्थापन झाली. 1976ला याला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. 2002 साली नॅककडून याला 5 स्टार स्टेटस देण्यात आले. मानव संसाधन विकास मंत्रालयाद्वारे 100% अर्थसहाय्य या संस्थेला पुरवले जाते. याचे विजन काय आहे, प्रमोशन ऑफ कास्टलेस अँड क्लासलेस सोसायटी थ्रू इन्स्ट्रक्शन रिसर्च अँड एक्सटेन्शन असं या संस्थेचं विजन. NSS अंतर्गत असणाऱ्या स्वयंसेवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम या योजनेअंतर्गत या संस्थेद्वारे राबवला जातो. NSS अंतर्गत जे स्वयंरोजगार किंवा स्वयंसेवक आहेत त्यांच्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्याचं काम ही गांधीग्राम ग्रामीण संस्था करते. या संस्थेची स्थापना 1956ला तामिळनाडूतील गांधीग्राम येथे झाली. ही गांधीजींच्या नई तालीम या शिक्षण पद्धतीवर आधारित आहे. 1976ला या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. 2002 साली नॅककडून या संस्थेला 5 स्टार स्टेटस प्राप्त झालेला आहे. आता युवकांसाठी संबंधीचे पुरस्कार कोणकोणते आहेत तर पहिला पुरस्कार आहे तेजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार. हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर जमीन, समुद्र आणि हवेतील अतिविशिष्ट साहसासाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार अर्जुन पुरस्काराच्या समकक्ष आहे. हा पुरस्कार दरवर्षी अर्जुन पुरस्काराबरोबर 26 ऑगस्ट रोजी दिला जातो. म्हणजे तेंजिंग नॉर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार हा जमीन, समुद्र आणि हवेतील अतिविशिष्ट साहसासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. या पुरस्काराचं स्वरूप आहे तर अर्जुन पुरस्काराच्या समकक्ष हा पुरस्कार आहे आणि या पुरस्काराचं वाटप 26 ऑगस्ट रोजी केलं जातं. पुढचा महत्त्वाचा इव्हेंट आहे राष्ट्रीय युवा उत्सव. राष्ट्रीय युवा उत्सव हा 1995 सालापासून साजरा केला जातो. कधी साजरा केला जातो तर 12 ते 16 जानेवारी दरम्यान हा राष्ट्रीय युवा उत्सव साजरा केला जातो. या दरम्यान स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी केली जाते. त्यामुळे 12 ते 16 जानेवारी दरम्यान 1995 सालापासून राष्ट्रीय युवा उत्सव साजरा केला जातो. याचं आयोजन कोण करते तर राज्य शासन या उत्सवाचं आयोजन करते. केंद्रीय युवा कामकाज मंत्रालयाच्या अंतर्गत किंवा यांच्या मदतीने हा उत्सव साजरा केला जातो. राज्य सरकार, नेहरू युवा केंद्र संघटन, राष्ट्रीय सेवा योजना, केंद्र सरकार यांच्या एकत्रित प्रयत्नांनी याचं आयोजन केलं जातं. पुढचा पुरस्कार आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार. राष्ट्रीय युवा पुरस्कारामध्ये काय सांगितलं तर युवा महिला किंवा पुरुषांना राष्ट्रबांधणीत आणि समाजसेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय युवा उत्सवाच्या आयोजनावेळी हे पुरस्कार दिले जातात. राष्ट्रीय युवा पुरस्कार कधी दिले जातात तर युवा महिला किंवा पुरुषांना त्यांनी राष्ट्रबांधणीत किंवा समाजसेवेत उल्लेखनीय कार्य केलं असेल तर त्यांना राष्ट्रीय युवा पुरस्कार दिले जातात. याचं वाटप 12 जानेवारीला या पुरस्कारांचं वाटप होतं. हे पुरस्कार व्यक्ती तसेच संस्थांनाही दिले जातात. राष्ट्रीय युवा पुरस्कार व्यक्ती तसेच संस्थांनाही दिले जातात. युवा महिला किंवा पुरुषांच्या राष्ट्रबांधणीत आणि समाजसेवेत उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल हे पुरस्कार दिले जातात. पुढचा पुरस्कार आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. याची सुरुवात 1991-92ला करण्यात आली. मागील 4 वर्षात उत्तम कामगिरी
करणाऱ्या एका खेळाडूला हा पुरस्कार दिला जातो. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा 4 वर्षात उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूला पुरस्कार दिला जातो 1991-92 सालापासून. पहिला पुरस्कार हा विश्वनाथन आनंद यांना मिळाला होता. पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा विश्वनाथन आनंद यांना 1991 साली मिळाला होता. अर्जुन पुरस्कार कधीपासून सुरुवात झाली तर 1961 सालापासून याची सुरुवात झाली. 4 वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूस हा पुरस्कार दिला जातो. 1991-92 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 1961 पासून अर्जुन पुरस्कार. द्रोणाचार्य पुरस्कार काय तर याची सुरुवात 1985 झाली. खेळाडू किंवा संस्थान आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू किंवा एखाद्या संघाने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केली तर त्या खेळाडूच्या संघाच्या प्रशिक्षकास हा द्रोणाचार्य पुरस्कार दिला जातो. याची सुरुवात 1985 पासून झाली. ध्यानचंद पुरस्कार याची सुरुवात 2002 झाली. जर एखाद्या खेळाडूने त्याच्या कारकिर्दीत मोठी कामगिरी केली असेल आणि निवृत्तीनंतरही तो खेळास योगदान देत असेल तर त्याच्यासाठी ध्यानचंद हा पुरस्कार दिला जातो. 2002 सालापासून या पुरस्काराची सुरुवात झाली. तर राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार हा 2009 सालापासून दिला जातो. हा पुरस्कार कोणाला दिला जातो तर ज्या संस्था खेळाडूंच्या वाढीस म्हणजे खेळाच्या वाढीस हातभार लावतात त्यांच्यासाठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार दिला जातो. आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांस विशेष पुरस्काराची सुरुवात 1986 पासून सुरुवात झालेली आहे. आता खेळाडूंसाठी पेन्शन योजना याची सुरुवात 1994 पासून झालेली आहे. याच्या अंतर्गत काय सांगितले तर नमूद केलेल्या स्पर्धेत कोणतेही पदक मिळवलेला खेळाडू भारताचा नागरिक असल्यास त्याने खेळातून निवृत्ती घेतली आहे आणि त्याचे वय 30 वर्षापेक्षा जास्त आहे अशा खेळाडूंना या अंतर्गत पेन्शन पुरवली जाते. खेळाडूंसाठी पेन्शन योजना 1994 झाली. जर एखाद्या खेळाडूने खेळातून निवृत्ती घेतली आणि त्याचे वय 30 वर्षापेक्षा जास्त असेल तर त्याला पेन्शन पुरवली जाते. पुढची ट्रॉफी आहे मौलाना अबुल कलाम आझाद म्हणजेच माका ट्रॉफी. मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी याची सुरुवात 1956-57 झाली. आंतरविद्यापीठीय स्पर्धेमध्ये सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यापीठास ही ट्रॉफी दिली जाते. तर विद्यापीठास दिली जाणाऱ्या ट्रॉफीचं नाव काय तर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी. याची सुरुवात 1956-57 झाली. तर राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा 1991-92 पासून दिला जातो. अर्जुन पुरस्कार 1961 पासून, द्रोणाचार्य पुरस्कार 1985 पासून, ध्यानचंद पुरस्कार 2002 सालापासून दिला जातो. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2009 पासून, आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकणाऱ्या खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकास विशेष पुरस्कार 1986 पासून, खेळाडूंसाठी पेन्शन योजना 1994 सुरू करण्यात आली. तर मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीची सुरुवात 1956-57 झाली. आता आजच्या लेक्चरमध्ये आपण कोणकोणते पॉईंट बघितले तर युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालयाचा अभ्यास केला. त्यामध्ये 1982ला खेळ विभागाची स्थापना करण्यात आली. 1983ला ज्या आशियाई गेम्स भरल्या होत्या नवी दिल्लीमध्ये 9व्या आशियाई गेम्स त्याच्या पार्श्वभूमीवर 1982ला खेळ विभाग स्थापन करण्यात आला. 2000 साली यास मंत्रालयाचा दर्जा देण्यात आला. 1985ला आंतरराष्ट्रीय स्तरावरील युवक वर्ष स्थापन करण्यात साजरं केलं गेलं. त्याची थीम काय होती तर सहभाग, विकास आणि शांतता. त्यानंतर 2010-11ला दुसरं आंतरराष्ट्रीय युवक वर्ष साजरं केलं. त्याची संकल्पना होती संवाद आणि परस्पर सामंजस्य. राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्था ही नवी दिल्लीमध्ये स्थापन करण्यात आली. 1961ला स्थापन केलेली संस्था हिला 2002 साली स्वायत्त संस्थेचा दर्जा देण्यात आला. याचं कार्य काय होतं तर प्रशिक्षण आणि संशोधन पुरवणं हे कार्य राष्ट्रीय सामाजिक संरक्षण संस्थेचं होतं. तर त्यानंतर राष्ट्रीय युवा धोरणं बघितली. भारत सरकारने 1988, 2003 आणि 2014 अशी एकूण 3 राष्ट्रीय धोरणं जाहीर केली. 2014च्या राष्ट्रीय धोरणानुसार 15 ते 29 वयोगटातील व्यक्तींना युवा म्हटलं जातं. तर महाराष्ट्र शासनाने 2012ला राष्ट्रीय युवा धोरण साजरं केलं. त्या अंतर्गत 13 ते 35 वर्ष वयोगटातील व्यक्तीला युवा म्हटलं जातं. तर राजीव गांधी राष्ट्रीय युवा विकास संस्था बघितली, ज्याची स्थापना 1995ला तमिळनाडूचे श्री पेरुबंदर येथे झाली होती. त्याला 2008ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्राप्त झाला. त्यानंतर लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्था याची ग्वाल्हेरला स्थापना झाली होती. कधी झाली होती तर 17 ऑगस्ट 1957ला स्थापना झाली होती. 1995ला या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या स्थापना बघितली, याची स्थापना 2018ला झाली होती. मणिपूरमधील इंफाळ येथे याची स्थापना झाली होती. त्यानंतर गांधीग्राम ग्रामीण संस्थेचा अभ्यास केला. याची स्थापना 1956ला तामिळनाडूतील गांधीग्राम येथे झाली होती. 1976ला या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. त्यानंतर आपण पुरस्कारासंबंधी आढावा घेतला. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.